मित्रहो नमस्कार. गेल्या काही दिवसापासून आपल्या कानावर आदळत आहेत बातम्या, त्या म्हणजे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग असल्याच्या. आपल्याला माहीत असेल की गेल्या 15 दिवसापासून इराण विरुद्ध इस्रायल प्लस अमेरिका यांचं युद्ध सुरू आहे. परस्परांवर बॉम्बफेक केले जाते, मिसाईल फेकले जातात, अमेरिकन तळ उद्ध्वस्त केले जातात. असं दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू आहे. खूप मोठी नासाडी त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे या युद्धाचा संबंध नसताना जगाला फटका बसतो आहे. कारण समुद्रमार्गे ज्या गोष्टी आयात निर्यात होत असतात त्या सर्व गोष्टी ठप्प झालेल्या आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये हे युद्ध जर चालूच राहिलं तर फार मोठं संकट जगातील अनेक देशांवर येऊ शकतं. त्याच्यामध्ये आपला भारत देशसुद्धा आहे. मित्रो, आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं पुढच्या काही महिन्यांपर्यंत जर युद्ध टिकलं, पुढच्या काही दिवसांपर्यंत जर युद्ध टिकलं तर नेमका कोणत्या गोष्टी महाग होतील आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होतील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सर्व गोष्टी महाग होणार नाही आहेत. काही गोष्टी स्वस्तसुद्धा होणार आहेत आणि काही गोष्टी महाग होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोती. मित्रहो, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे असं म्हटलं जातं. कारण इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्या तुंबळ युद्ध सुरू आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारची नासाडी हे तिन्ही देश एकमेकांवर कुरघोड्या करीत करत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात पण लुटुपुटीचं युद्ध सुरू आहे. मी लुटुपुटीचं याच्यासाठी म्हटलं की तुम्ही वेगवेगळ्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल, जे युद्ध दाखवतात त्याच्यामध्ये दोन राजे असे लढताना खूप फ्लॅशमध्ये दाखवतात. म्हणजे त्याच्यावर फ्लॅश असतो त्यांचा, आणि बाकी जे कोणी सैनिक असतील ते कसे लढतात ते लुटुपुटीचे आपलं. तसं अफगाणिस्तान पाकिस्तान यांचं लुटुपुटीचं युद्ध सुरू आहे. तर मित्रांनो, सर्व जगाचं लक्ष आहे ते म्हणजे इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्या युद्धाकडे. मित्रहो, इराण हा तेल आयातीसाठी प्रसिद्ध देश आहे. त्यामुळे कच्चं तेल, पेट्रोल या सगळ्या गोष्टी इथून आपल्या आयात होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या युद्धाचा मोठा परिणाम गॅस सेवेवर होतो आहे. महत्त्वाचं म्हणजे इराणकडून येणारी समुद्रधुनी जी आहे, समुद्रमार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला बहुतांशी देशातून आयात निर्यात, जे देश या युद्धामध्ये सहभागी नाहीत, आपल्याशी चांगले आहेत, जिथून आपण आयात निर्यात करतो, तिथली आयात निर्यातसुद्धा इराणने समुद्रमार्ग बंद केल्यामुळे ठप्प झालेला आहे. तर अशा परिस्थितीत आम्हाला गोंधळात टाकणारा प्रश्न की नेमकं काय महाग होणार आहे आणि काय स्वस्त होणार आहे. अनेकांना असं वाटतं की खूपच महागाई होईल. महागाई तर होणारच आहे. अनेक परिणाम, वाईट परिणाम आपल्या जनजीवनावर, आपल्या वैयक्तिक आयुष्यावर याचे होणार आहेत. पण स्वस्त होणार आहे काही गोष्टी, हे पण तितकंच आहे. तर मित्रांनो, काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याचा विचार करायचा झाला तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, मगाशी तुम्हाला म्हटलं की इराणने त्यांचा समुद्रमार्ग हा बंद केलेला आहे. त्यामुळे आपण जे परदेशातून काही गोष्टी आयात करतो त्या ठप्प झालेल्या आहेत. ज्या इराण मार्गे आपल्या देशात येतात त्या ठप्प झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर आपण ज्या गोष्टी निर्यात करीत होतो त्या गोष्टीसुद्धा ठप्प झालेल्या आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे तांदूळ पिकतो, गहू पिकतो, अशा ज्या काही गोष्टी आहेत, आपल्याकडे हापूस आंबा पिकतो, आपल्याकडे फळं वेगवेगळी पिकतात. या ज्या आपली देशी फळं जी आहेत, देशी भाज्या ज्या आहेत, देशी कडधान्य जे आहे, देशी काय म्हणतात ते किराणा जो आहे, देशी ज्या गोष्टी आपल्या किराणामध्ये येतात, त्या सर्व गोष्टी स्वस्त होऊ शकतात. आणि जर स्वस्त नाही झाल्या तर तेवढ्याच किमतीत राहू शकतात, त्या वाढणार नाही. फक्त एक आहे, दिल्लीमध्ये पंजाबमध्ये एखाद्या गोष्टीचं उत्पन्न जास्त असेल, समजा गव्हाचं उत्पन्न जास्त असेल आणि तिथून महाराष्ट्रात आपण आयात करत असतो, म्हणजे देशांतर्गत आयात निर्यात असेल, तर त्याच्यावर मात्र परिणाम होऊ शकतो. कारण पेट्रोल डिझेल महाग होणार आहे. पेट्रोल डिझेल महाग होणार आहे, त्यामुळे ह्या गोष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. देशांतर्गत आयात निर्यात, पण जे तुमच्याच राज्यात पिकतं आहे आणि तिथंच विकलं जातं आहे ती गोष्ट स्वस्त होऊ शकते म्हणजे होईलच,
कारण आपल्या देशातून परदेशात होणारी निर्यात ही पूर्णपणे जवळपास 90% ठप्प झालेली आहे. त्यामुळे देशातच माल ठेवला गेल्यामुळे मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक होईल आणि भावामध्ये उतरण होईल, भाव उतरून जातील. मित्रहो, दुसरीकडे ज्या परदेशातून गोष्टी आपण आयात करतो त्या गोष्टींमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्या सगळ्या गोष्टीवर परिणाम करतात ते म्हणजे पेट्रोल, डिझेल, कच्चं तेल आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरी एक गोष्ट म्हणजे गॅस. आज तुम्ही बघू शकताय की मुंबईसारख्या ठिकाणी आता राज्य शासनानं नुकताच GR काढला की व्यावसायिक सिलेंडरवर बंदी आणण्याचं म्हणजे आता तात्पुरती युद्धाचे ढग निवळेपर्यंत व्यावसायिक सिलेंडर. आता सध्या सिलेंडरचं जे वाटप सुरू आहे त्याच्यामध्ये घरगुती सिलेंडरला प्राधान्य द्यावं असं शासनाचे आदेश आलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून मुंबईसारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये सुद्धा 20 ते 25% हॉटेल्स बंद झालेले आहेत त्यांच्याकडे सिलेंडर नसल्यामुळे. पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे पुढच्या आठवडाभरात 50%पेक्षा जास्त हॉटेल्स बंद होऊ शकतात आणि याचा कळत नकळत परिणाम हा तुमच्या आमच्या जीवनावर होणार आहे. आता या दरम्यान सिलेंडरचा काळा बाजार होऊ शकतो, कारण आज तुम्ही बघताय तुमच्या अवतीभोवतीसुद्धा छोटी छोटी हॉटेल्स आहेत. असा नियम आहे की त्या हॉटेल्सनी किंवा छोट्या मोठ्या जे व्यावसायिक आहेत त्यांनी घरगुती सिलेंडरचा वापर करू नये, त्यांनी व्यावसायिक सिलेंडर वापरावा असे नियम आहे. पण तो नियम डावलून गेले अनेक वर्ष हे व्यावसायिक आहेत ते घरगुती सिलेंडरच व्यावसायिकतेसाठी वापरतात. ते सगळ्यावर त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याच्यावर अंकुश ठेवणं हे गरजेचं आहे. नाहीतर पुढच्या काही दिवसांमध्ये घरगुती सिलेंडरची सुद्धा मोठ्या प्रमाणावर टंचाई भासू शकते. सध्या आपल्याला त्याची घरगुती सिलेंडरची काय फार मोठी झळ बसलेली नाही, पण काही शहरांमध्ये जी मोठी शहरं आहेत तिथे नंबर लावल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसांनी सिलेंडर येतो अशी सध्याची परिस्थिती आहे. ही परिस्थिती जास्त पुढे चिघळू शकते. महत्त्वाचं म्हणजे तेलाची निर्यात थांबल्यामुळे काही तेल आपण परदेशातून आयात करतो, म्हणजे कच्चं तेल म्हणत नाही मी, आपण खाण्यातलं स्वयंपाकातलं तेल. तर कृपा करून या गोष्टींचा साठा करून ठेवायला विसरू नका, कारण या गोष्टी पुढच्या काही दिवसांमध्ये महाग होऊ शकतात. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल महाग झालं की देशांतर्गत म्हणजे जे आपण वेगळ्या राज्यातून काही गोष्टी आणतो त्या गोष्टीसुद्धा महाग होण्याची शक्यता आहे, कारण सगळ्या गोष्टी आपल्या पेट्रोल डिझेलवर चालतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण रेल्वे वाहतुकीकडे माल वाहतूक या दृष्टीने अजूनपर्यंत आपण बघितलेलं नाही. त्यामुळे जी सगळी आपली वाहतूक होते, मालाची वाहतूक होते, ती बहुतांशी वाहतूक जवळपास 91% जी वाहतूक असते ती देशांतर्गत वाहतुकीबद्दल बोलतो मी, ती फक्त आणि फक्त बाय रोड होते. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा खर्चामध्ये वाढ होऊन त्या गोष्टी वाढू शकतात. तर मित्रांनो, आत्ताच युद्ध होऊन अजून काही दिवस झाले नाही, अजून म्हणावे तेवढे तळागाळापर्यंत त्याची झळ पोहोचली नाही. म्हणून आत्ताच या गोष्टीचा साठा करून ठेवायला विसरू नका, कारण अनेक गोष्टींची पुढच्या काळात टंचाई भासू शकते. असं म्हटलं जातं की युद्ध काही दिवसात संपेल. तसं झालं तर ठीक आहे, पण युद्ध संपलं तरी पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याच्या झळा आपल्याला बसू शकतात. युद्ध संपलं म्हणून असं समजू नका की चला आता झालं व्यवस्थित, कारण इराण हा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. इस्रायल ही काही गोष्टींची निर्यात करतो, अमेरिकासुद्धा करते. या सगळ्या गोष्टी जगभराच्या गरजा पुरवताना त्यांचीसुद्धा दमछाक होणार आहे. त्यामुळे ज्या गोष्टी युद्ध जर संपलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला त्याच्या पुढचा 1 ते 1.5 महिना लागू शकतो. त्यामुळे आता आपण असं करतो की पावसाळ्याची आपण बेगमी करतो, पावसाळ्याच्या काही गोष्टी आपण विकत घेतो साठवणुकीसाठी. तर त्या गोष्टी आपण विकत घेताना आत्तापासूनच घ्यायला सुरुवात करा, नाही तर तुमचं बजेट कोलमडू शकतं. मी तुम्हाला माहिती आता सांगितलं की काय गोष्टी स्वस्त होऊ शकतात, काय गोष्टी महाग होऊ शकतात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती मित्रांनो दिलेली आहे. तर या गोष्टीवर लक्ष ठेवा, त्यानुसार पुढचं नियोजन करा. परिस्थिती आपली अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, त्यामुळे परिस्थितीबरोबर आणि काळाबरोबर चालायला शिका, अन्यथा बजेट कोलमडू शकतं आणि पावसाळ्यात तर त्याच्यापेक्षा जास्त कोलमडू शकतं. त्यामुळे या गोष्टीचा आतापासूनच विचार करा. पुढे काही स्वस्त होईल, महाग होईल याच्या भरोसे राहू नका. स्वस्त झालं तर ठीक आहे, काय स्वस्त होणार मी तुम्हाला सांगितलं आहे. देशांतर्गत ज्या गोष्टी पिकतात त्याच्यावर सगळा आपला अभ्यास आहे. आपल्या देशात काय पिकतं हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते मी काय नव्यानं सांगत नाही. ज्या गोष्टी पिकतात त्या गोष्टी स्वस्त होतील. त्या पण राज्यातल्या राज्यात पिकत असतील तर त्या आणि स्वस्त होतील.
पण त्या दुसऱ्या राज्यात पिकतात, खूप लांबच्या राज्यात पिकतात, तिथून आपल्या राज्यात येणार आहेत तर त्या गोष्टी थोड्याफार का असेना त्याच्या दरांवर परिणाम त्याचा होऊ शकतो. हे मित्र लक्षात ठेवा. त्यामुळे आपली काळजी घ्या. युद्धाचे ढग आपल्या देशावर जरी नसले तर त्याचे परिणामांचे ढग मात्र आपल्या देशावर नक्की आहेत. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हो, भविष्याचा विचार करा. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.